हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी 8 अशा गोष्टी बाजूला करायच्या आहेत, काढून टाकायच्या आहेत का, ज्याने आपल्या घरातली अगदी साफसफाई पण होत राहणार आहे आणि घरात एक पॉझिटिव्हिटी निर्माण होणार आहे. तर या 8 गोष्टी आपण अगदी सणासुदीलाच नाही तर एरवी पण कशा प्रकारे काढून टाकायच्या आहेत त्या बघायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आता पहिला आहे ड्रेसिंग टेबल. आपण बघूया. तर ड्रेसिंग टेबलमध्ये आपली फेक ज्वेलरी म्हणजे इमिटेशन ज्वेलरी असते, कॉस्मेटिक्स असतं, तर ते वेळोवेळी आपण जर साफ केलं तर नक्की त्याच्यातून कचरा बराचसा निघून जातो आणि अगदी नीटनेटकं ते राहतं. तर कानातले वगैरे जे काय असेल आपलं जुनं झालेलं, कलर गेलेलं किंवा नेलपेंटच्या बॉटल्स असतात बरेच वेळा, त्या आपण तशाच ठेवतो. अगदी त्या सुकलेल्या असतात किंवा मग त्याच्यातलं संपलेलं असतं नेलपेंट, तर ते वेळोवेळी काढून टाकायला पाहिजे. म्हणजे त्या ड्रेसिंग टेबलमधली गर्दी पण दूर होते, मेसी दिसत नाही, ते अगदी स्वच्छ राहतं. आणि हे आपण अगदी 2 ते 3 महिन्यात तरी केलंच पाहिजे. अगदी मी नाही सांगत का महिन्याला करा, अगदी 2 किंवा 3 महिन्यातून एकदा आपण असा हात फिरवला तर नको त्या गोष्टी अशा निघू शकतात. बरेच वेळा लिपस्टिक आपले फार जुने असतात, तर ते जास्त जुने लिपस्टिक वापरणं पण हार्मफुल असतं, तर ते पण आपण निवडून घ्यायचे. खूप जुने लिपस्टिक आहेत, पहा हे माझे, तर हे जुने झाले का मी वेळोवेळी काढून टाकते. म्हणजे ते वापरलेही जात नाहीत, आपल्याला त्याचा काही त्रास पण नाही होणार आणि शिवाय जागाही मोकळी होते. आपल्या पण लक्षात येतं अजून आपल्याला कोणत्या कलरची लिपस्टिक हवी आहे, ती घेता येते परत. तर त्याचप्रमाणे ज्या क्लिप्स आहेत त्या अननेसेसरी, बघा हा एक जुना कलर गेलेला क्लिप आहे, काही तुटलेले क्लिप्स असतात, तर त्या क्लिप्स पण आपण काढून टाकायच्यात वेळोवेळी. तर त्या पण मी काढून टाकलेल्या आहेत. आणि आपले हेअर पिन्स असतात, सेफ्टी पिन्स असतात, तर त्याला गंज चढलेला असतो, काही ब्लंट झालेले असतात, काही लूज झालेले असतात, तर ते सुद्धा वेळोवेळी काढून टाकायचं. ह्या अशा बारीक सारीक गोष्टी आपल्या लक्षात नाही राहत, आपण अगदी दुर्लक्ष करतो आणि त्या साठून मग तिथे कचरा तयार होतो आणि मग परत आपल्याला ते दिसायलाही छान नाही दिसत आणि वेळेवर आपल्याला कोणती गोष्ट हवी असेल तर ती सुद्धा नीट सापडत नाही. तर अशा प्रकारे मी बऱ्याचशा वस्तू या पहा काढलेल्या आहेत. इयरिंग्स बरेच वेळा एवढे जुने आपण ठेवून देतो. काहींचं एक पेअरमधला एक हरवलेलं असतं किंवा मग जुने झालेले असतात, तुटलेले असतात. तर इयरिंग्स खूप आपल्याकडे असतात, तर त्याच्यातलं पण वेळोवेळी आपण साफ करायला पाहिजे. जसं मी सांगितलं, पेअरमधलं एक हरवलेलं असतं किंवा तुटलेलं असतं, काहींचं मागचं फेरवं नसतं, तर ते सुद्धा आपण काढून टाकायला पाहिजेत. हल्ली महिला काही ना काही उद्योग करत असतात, तर अशा मराठी उद्योजिका पण आता नवीन नवीन उदयास येत आहेत. तर आर्या कलेक्शन तर्फे आपल्या अंजनाताई पण एक छोटासा बिझनेस करतात, तर त्यांचा रांगोळीच्या साच्यांचा बिझनेस आहे. तर तुम्हाला रांगोळीचे साचे मागवायचे असतील तर त्यांच्याकडून तुम्ही मागवू शकता. मी व्हॉट्सअप नंबर देते. अगदी छान छान साचे आहेत. आता दसरा दिवाळी येत आहे, तर आपल्याला अगदी खूप सोपं पडणार आहे या साच्यांचा उपयोग करून. तर हे लाकडी साचे तुम्ही डायरेक्ट त्यांना मेसेज करा, इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. ते अगदी तुम्हाला घरपोच मिळतील. आणि जर रोजची तुम्हाला रांगोळी काढायची असेल तर तसे सुद्धा वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहेत. खूप डिझाईन्स आहेत, मी काही दाखवते आहेत. तर तुम्हाला मागवायचं असेल तर नक्की मागवा. रोजची रांगोळी काढायची असेल तर हे उपयोगी पडणार आहे. तर पहा, इकडे मी बॉर्डर रांगोळी आणि इतर रांगोळ्या दाखवत आहे. अगदी तुमच्याकडे ATM जे एक्सपायर झालेलं कार्ड असेल ते वापरलं याच्यासाठी तरी चालेल आणि अगदी काही सेकंदामध्ये पहा मी आता केवढी मोठी रांगोळी काढून दाखवते. तर ती आपण सहज पटकन काढू शकतो अगदी काही सेकंदांमध्ये. तर ही पहा, श्री महालक्ष्मी प्रसन्न. आता नवरात्रात वगैरे लागतात आपल्याला हे साचे, तर अगदी रेखीव आखीव आपल्याला काढता येत नाही, अशा वेळी हे साचे खूप उपयोगी पडतात. अगदी कोणीही, आपली लहान मुलं जरी असतील तरी ती सहज हे काम करू शकतात. आपल्या दारात आपण रोज रांगोळी काढू शकतो. तर इथे पहा, मी अंजनाताईंचा कार्ड दिलेला आहे, आर्या कलेक्शन म्हणून, आर्या रांगोळी कलेक्शन म्हणून, ते तुम्ही बघून घ्या. आता आपला पुढचा पॉईंट आहे किचनचे आयटम्स. तर किचनमध्ये असे बरेच वेस्ट आपले पडलेले असतात, जास्त करून प्लॅस्टिक निघत असतं बरेच वेळा. तर काही वेळेस आपलं जे उपकरणं असतात ती बिघडलेली असतात, किंवा मग भांडी असतात काही, ती तडकलेली असतात, जरी स्टीलची असतील तरी. लाकडी काही चमचे वगैरे तुटके वगैरे असतात. तर हे आपण
काढून ठेवायचे बाजूला. ही कैची जशी माझी तुटलेली आहे, मी काय केलं आहे का मगाशी ट्रॉलीमध्ये दाखवलं तसं हे सगळं अगदी काढत गेलेली आहे. आणि एक दिवस असा काढायचा का आपल्याला हे सगळं सॉर्ट आऊट करून घ्यायचं आहे. म्हणजे जसं स्टीलचं मी नंतर वेगळं काढणार आहे, प्लास्टिक वेगळं काढणार आहे, काचेचं काही हे पहा कपाचे कान फुटलेले आहेत तर ते, किंवा सिंगल राहिला असेल तर तो काढा. मग त्याचं पुढे नंतर काय करायचं ते आपण ठरवायचं, का फेकून द्यायचं आहे, का भंगारवाल्याला द्यायचं आहे, का आपण त्याचा रियूज करायचा आहे. तर फक्त आधी आपण हे सगळं बाजूला काढण्याचं काम नेहमी करायचं आहे आणि हे सगळं एकत्र करून नंतर वर्गीकरण करायचं आहे त्याचं आपण. भारतामध्ये सध्या ई वेस्ट किंवा ई कचरा बरीच मोठी समस्या आहे. तर ही समस्या सोडवण्यासाठी आपण सुद्धा जरा हातभार लावायचा. कारण आता भारतामध्ये असे मोठे प्रकल्प उभारले गेले आहेत का ई कचऱ्याचं रिसायकलिंग होतं. तर आपण काय करायचं, आपल्या घरातल्या ज्या या पिन्स असतात इलेक्ट्रिकच्या किंवा इलेक्ट्रॉनिक्स काही वस्तू असतात, जसं माझं हे आता चार्जरचं पिन बिघडलेली आहे, खराब झालेली आहे, तर ती मी गुंडाळून बाजूला ठेवलेली आहे. तर असा घरात बराच कचरा पडतो. आपले रिमोट्स असतात. आता माझं हे मिक्सर पहा बिघडलेलं आहे, फूड प्रोसेसर, तर ते मी काही महिन्यांपूर्वी बाजूला काढून ठेवलेलं. का तर सगळा हा ई कचरा आहे तो एकत्र गोळा करून योग्य जागी द्यायचा. अगदी तुमच्या भंगारवाला तुमच्या भागात येत असेल आणि त्याला सांगितलं हा ई कचरा आहे, तर तो पण वेगळं करून बरोबर ज्या ठिकाणी द्यायचा तिथे देतो. तर आपण पण जर हातभार लावला तर आपण इतर कचऱ्यामध्ये ई कचरा टाकायचा नाही, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक, तर तो वेगळा ठेवायचा आणि वेगळा काढायचा. तर अशा प्रकारे पहा मी सगळं काढलेलं आहे. आता बरेच वेळा डॉक्युमेंट्स आणलं का आपण फाईलमध्ये तसंच टाकलेलं असतं, किंवा जो आपला शेल्फ खण असतो त्याच्यात आपण तसंच ढकलून देतो. बरेच वेळा काय होतं, एखादं डॉक्युमेंट्स आपल्याला नंतर नको असतं, किंवा समजा तुमचा इन्शुरन्स पॉलिसी आहे ती पूर्ण झालेली आहे, त्याचे पेपर किंवा त्याच्या रिसिट नुसत्या आपल्या वर्षानुवर्षे तशाच पडलेल्या असतात. तर ते वेळोवेळी त्याच्यावर पण अगदी 2-3 महिन्यातून हात फिरवा किंवा 6 महिन्यातून एकदा. असं नाही का मी आता बोलले तसं का सणावारालाच आपण ही साफसफाई केली पाहिजे. तर अधूनमधून तुम्ही हे करत राहा. अननेसेसरी कागदपत्र आहेत ती खरंच फाडून टाका. कधी कधी त्याच्यावर काही नंबर्स असतात, आपली नावं असतात, त्याच्यामुळे तो भाग फाडलेलाच बरा असतो. तर तसं मी आता काढलेलं आहे. काही माझ्या फाईल काही मी आधीच क्लीन करून ठेवलेलं होतं, ह्या थोड्याशा राहिलेल्या, तर त्या मी आता करते आहे. तर डॉक्युमेंट्सवर पण वेळोवेळी हात फिरवा. आणि कसं आपल्या घरातले जसे माझे मिस्टर आहेत त्यांना मी विचारून घेतलं का त्यांचं काय महत्त्वाचं, किंवा ते बाजूला काढून ठेवा, ते आल्यावर त्यांना विचारा. हे काम मात्र रात्रीचं करा, म्हणजे डोकंही शांत असतं आणि आपल्याला कोण डिस्टर्ब करायला नसतं. तर बहुतेक वेळी मी डॉक्युमेंट्स जेव्हा चेक करून काढायचे असतात तेव्हा हे काम मी रात्रीचंच करते, झोपण्याच्या थोडं आधी. म्हणजे कसं तेव्हा शांतपणे आपलं काम हे होऊन जातं. तर वेळोवेळी आपण हे डॉक्युमेंट्स जर साफ केले तर आपल्या एक लक्षात पण येतं का कुठला डॉक्युमेंट्स कोणत्या फाईलमध्ये आपण नीट ठेवलेला आहे, आणि क्लीन पण होऊन जातं. तर आता घरातली पायपुसणे हे आपल्याला साधं वाटतं, पण तुम्हाला माहिती आहे का घरातली पायपुसणे नेहमी स्वच्छ, नीटनेटकी आणि चांगली ठेवावीत. काही जण अगदी जुने कपडे असतात ते आडवे तिडवे फाडून पायपुसायला टाकतात, तर तसं नका करू. त्याने काय होतं, घरात नकारात्मकता येते. आपण नुसतं पाहिलं तरी ते आपल्याला कसं तरी वाटतं, तर त्यालाच निगेटिव्हिटी बोलतात. तर नेहमी पायपुसणे तुम्ही चांगली करा, चांगली टाकत जा. अगदी मी नाही सांगत का महागडी आणा, पण जी तुम्ही ठेवाल ती शिवून घ्या कोणाकडून तरी, चांगली दिसू द्यात ती, तर त्याने नक्कीच पॉझिटिव्हिटी येते. हे पहा इथले आता दोरे निघालेले, तर हे एक तर मी दुरुस्त करून घेईन, किंवा मग त्याचं पुढे काय करायचं, जास्त खराब असेल तर टाकून सुद्धा देईल. तर अशी पायपुसणे तुम्ही वेळोवेळी काढत जा, उगाचच काहीतरी घरात ठेवू नका. अगदी थोडेसे पैसे याच्यात टाकायला काहीच हरकत नाही, बाकी तर आपण किती ठिकाणी अननेसेसरी पैसा खर्च करतो. आता जुने कपडे बरेच वेळा आपले निघत असतात, तर आपण
ते जुने कपडे बहुतेक वेळा डोनेट केलेलेच चांगले माझ्या मते, आणि मी वेळोवेळी करते. याआधी पण मी काही व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे. तर अगदी फाटके कपडे असतील तर ते प्लीज डोनेट करू नका, कारण शेवटी माणसं घालणार असतात, तर त्यांना पण थोडंसं तरी चांगले कपडे द्या. का अगदी फाटके देऊ नका. फाटलेले कपडे ज्या चिंध्या असतात त्यांचा तुम्ही दुसरा उपयोग करू शकता किंवा फेकून देऊ शकता, अगदी फाटलेले खराब झालेले असतील तर अगदी खराब झालेले फाटलेले कपडे कोणाला असं डोनेट नका करू. तर आम्ही वर्षातून एकदा दोनदा अशा माझ्या साड्या असतात. आता साड्या आपल्याकडे भरपूर असतात, काही असं जुनं ती फॅशन गेलेली असते, तर मी वर्षातून असं 1-2 वेळा साड्या काढून टाकते आणि देते कोणाला तरी. अगदी चांगल्या स्थितीतल्या साड्या पण देते, कारण ज्या जुनी फॅशन झालेली आहे, म्हणजे आपल्या कपाटात पण गर्दी राहत नाही आणि ज्या बाईला बिचारीला मिळतात ती पण चांगली आनंदाने वापरते साडी. तर माझ्या कामवाल्या मावशींना पण मी कधी कधी देते, बाहेर पण इतर ठिकाणी देते. तसेच मिस्टरांचे शर्ट पॅन्ट्स, मुलीचे कपडे जराशा चांगल्या अवस्थेतलेच आपण द्यावेत, म्हणजे ते घालणाऱ्याला पण अगदी समाधान मिळतं, समाधानाने घालतं माणसं. तर अशा प्रकारे आपण कपडे डोनेट करू शकतो किंवा मग त्याची विल्हेवाट लावू शकतो. आता पुढचं आहे मुलांचं स्टेशनरी. तर मुलांची स्टेशनरी पण मुलांनाच सवय लावायची, वेळोवेळी काढून टाकायचं. नाही तर मुलं काय करतात, पेन संपले, रिफिल संपली का ते तिथेच टाकून देतात, किंवा मग फेविकॉलचे ट्यूब्स वगैरे असतात, इतर काही त्यांचे बॉक्सेस असतात, कंपास असतं, गंजलेलं काही वस्तू असतात, कलर संपलेले असतात, तर तिथेच मुलं ढकलून ठेवतात. तर मुलांना आपण वेळोवेळी सांगून ठेवायचं का तुमचा जो अभ्यासाचा किंवा पुस्तकांचा खण आहे तो आवरून ठेवा. तर तो वेळोवेळी साफ केला तर तिथेही कचरा होत नाही आणि मुलांच्या लक्षात येतं काय संपलंय काय नाही ते. तर ही सवय आपण जर अगदी लहान मुलं असतील तर अगदी आई वडिलांनी केलं तरी हरकत नाही, पण मोठी मुलं असतील थोडी तर त्यांनाही पहिल्यापासून लहानपणापासूनच थोडी सवय लावायची, म्हणजे त्यांच्या अंगवळणी पडते आणि वारंवार ते आपलं हे सगळी स्टेशनरी व्यवस्थित साफ करतात. इथे पहा बरंचसं कंपास वगैरे माझ्या मुलीचं निघालेलं आहे, तर ते आता प्लास्टिक भंगारमध्ये टाकता येईल किंवा काही रियूज होण्यासारखं असेल तर ते रियूज होईल. काही जर अगदी टाकाऊ नसेल तर गरीब मुलांना पण देता येईल. तर अशा प्रकारे हे आपण करू शकतो. आता शेवटचा पॉईंट आहे शूरॅक. शूरॅक खूप वेळा आपलं खराब झालेलं असतं, कारण आपण बाहेरच्या चप्पल आणतो आणि तशाच टाकतो, तर ते पण वेळोवेळी साफ करायचं. जर टाकाऊ चपला असतील तर त्या वेळीच काढून ठेवायचं, ते अगदी त्याच्यावर मोह नाही ठेवायचा. खराब कडक झाल्या असतील तर त्या पायाला हार्मफुल असतील तर त्या चपला तुम्ही नक्कीच काढून टाका. खूप वेळा चप्पल कडक होऊन जाते तर ती ठेवू नका. झीज झालेली असेल तरी फेकून द्या, कारण पाय खूप आपले महत्त्वाचे आहेत. खूप जणांना पायात दुखीची समस्या असते, तर अशा चपलांमुळे त्रास होऊ शकतो, तर त्या चपला पण काढून टाका. घरातली एक नकारात्मकता दूर होते. तर अशा मी 8 गोष्टी ज्या शक्य आहेत सहज त्या सांगितलेल्या आहेत. या व्यतिरिक्त पण काही गोष्टी असू शकतात, पण महत्त्वाच्या 8 गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.